दिगंबरा आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण डॉक्टर महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलोय। अण्णांच्या कृपाशीर्वादाने आपण सर्वजण डॉक्टर महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलोय आणि श्रद्धाभाव आणि विश्वास जे परमेश्वराला अर्पण करते त्यांचं कल्याण झाल्याशिवाय परमेश्वराला कशाची अपेक्षा नसून फक्त श्रद्धा भाव आणि विश्वास याचा परमेश्वर भुकेलेला आहे। अण्णा नेहमी सांगतात परमेश्वराला काही लागत नाही, परमेश्वराला तुम्ही यशोत्रांतरणाने यावेळेस त्यांच्या समोर येतात आणि परमेश्वराला आपलं मानून आपण त्यांची मनोभावे सेवा करतात त्यावेळेस परमेश्वर आपल्यासाठी अहोतात उभे राहणार आहे। ही सेवा करण्याची संधी फक्त माणसालाच असते, सेवा करण्याची संधी फक्त माणसालाच असते, कारण की हा परमेश्वराने माणसाला जन्म दिलेला आहे तो त्याच करण्यासाठी दिलेला आहे। परमेश्वराने जो माणसाचा जन्म दिलेला आहे तो सेवा करण्यासाठी दिलेला आहे। सेवेच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी परमेश्वराने हा अमूल्य देह परमेश्वराने प्रत्येकाला दिलेला आहे आणि त्या देहाचा आपल्याला सार्थक करून घेण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी समजून घेण्याची काळाची गरज आहे। कारण की या कलियुगामध्ये प्रत्येक जण व्यापलेला आहे, तापलेला आहे, त्रासलेला आहे, पेटलेला आहे। प्रत्येक जण हा कुठंतरी दुःखामध्ये आहे आणि त्या दुःखाचं कारण एकच की त्याला अपेक्षा भरपूर आहे। त्या माणसाला अपेक्षा जास्त आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्तता होत नसते, त्या कारणामुळे
तो माणूस दुःखी असतो आणि ते दुःख त्याला सहन होत नसल्यामुळे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असतं. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याची गरज आहे की माणसाचा जो जन्म आहे त्या माणसाच्या जन्माला आपण ओळखण्याची गरज आहे आणि ज्यावेळेस आपण त्याला ओळखू त्यावेळेसच आपण या माणसाच्या जन्माला सार्थक होणार आहे. म्हणून मला या गोष्टी आवर्जून सांगायचे की आपण परमेश्वराच्या दारामध्ये कशासाठी यायचं असतं तर परमेश्वराच्या दारामध्ये आपण हे ज्ञान समजून घेण्यासाठी यायचं असतं की हा माणसाचा जन्म फक्त प्रपंचासाठी नसून तर आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी हा माणसाचा जन्म आहे. ही सर्व ओळख ही सगळी जात करून घेण्यासाठी आपण दत्त महाराजांच्या दरबारमध्ये यायचे आणि अण्णांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्याला सगळ्या गोष्टी ओळखतात समजतात आणि समजून आपण त्या पद्धतीने पुढे चालत असतो. असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून हा माणसाचा जन्म जो आहे तो माणूस कशा पद्धतीने आपल्या देहाला कशा पद्धतीने समजतो यासाठी मला एक थोडस उदाहरण देण्याचा प्रयत्न करेल की माणसाचा जन्म आपण कशा कशा पद्धतीने आपण त्याकडे बघत असतो आणि कशा कशा पद्धतीने आपण त्याचं मोजमाप करत असतो याचा मी एक छोटस उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. गुरु आणि शिष्य हे दोघजण बसले होते आणि गुरु आणि शिष्य बसल्यानंतर या माणसाच्या देहाचा आपण कशा पद्धतीने मूल्यमापन करतो त्यासाठी त्या शिष्याने विचारले की गुरुंना की ह्या देहाचा आपण कशा पद्धतीने त्याला समजून घेतो त्यासाठी गुरुंनी एक त्याला हिऱ्याचा एक हिरा दिला. तो हिरा दिला आणि त्यांनी सांगितलं की हा हिरा बाजारात घेऊन जा आणि त्याचं मूल्य विचार पण तो विकू नको. अशा पद्धतीने गुरुंनी सांगितलं की हा हिरा बाजारात घेऊन जा आणि बाजारामध्ये जाऊन त्याची किंमत विचार फक्त विकायचा नाही. अशा पद्धतीने गुरुंनी जो हिरा दिला तो हिरा घेऊन तो शिष्य बाजारामध्ये गेला. बाजारात गेल्यानंतर पहिल्यांदा जो गेला तो भाजी विक्रेत्याच्या ताई होत्या त्या भाजीवाल्या ताईंना त्याने विचारलं की बाबा हा खडा या खड्याची काय किंमत असेल तर त्या ताईंनी सांगितलं की हे खडा दिसतोय चमकणारा खडा दिसतोय माझ्या नातूला खेळण्यासाठी मग याला त्याची किंमत मी काय करते 2 भाजीच्या गड्ड्या देते. काय करते 2 भाजीच्या गड्ड्या देते की बाबा ह्या 2 भाजीच्या गड्ड्या घे एवढीच त्याची किंमत होईल कारण की तो खडा आहे तो काचेचा आहे. तशा पद्धतीने तो पुढे गेला किराणा माल दुकानामध्ये गेला. तर त्या किराणा माल दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांना तो खडा दाखवला आणि त्या खड्याची किंमत त्यांनी विचारली तर खड्याची किंमत त्या दुकानदाराने सांगितलं की बाबा हे तुला एक 50 किलो मी तांदूळाचं पोतं देतो त्यापेक्षा मी काय तुला जास्त देऊ शकत नाही. तशा पद्धतीने तो भाजीवाला जरा किराणावाला दुकान झाला. आता तो सोनाराकडे गेला. तर सोनाराकडे गेल्यानंतर सोनाराने ओळखले की बाबा हा हिरा आहे म्हणून त्या हिऱ्याची किंमत त्याने 10,000 रुपये केली कारण की तो सोन्याचा व्यापारी असल्यामुळे त्याला खरी किंमत माहित नसल्यामुळे त्याने एक बाबा 10,000 रुपये त्याची किंमत करतो असं त्याने सांगितल्यानंतर तो तिथून पुढे जातो. तो हिऱ्यांच्या व्यापाऱ्याकडे जातो. हिऱ्याच्या व्यापाऱ्यांच्याकडे गेल्यानंतर हिऱ्याच्या व्यापाऱ्याने तो खडा ओळखला आणि त्याची 1 लाख रुपये किंमत केली. त्या हिऱ्याची त्याने 1 लाख रुपये किंमत दिली आणि तो समजून घेऊन तो हिरा तो शिष्य परत आपल्या गुरुकडे गेला आणि सर्व वृत्तांत त्या गुरुंना सांगितला. तर त्यावर गुरुंनी निष्कर्ष काढला की गुरुंनी त्यांना ज्ञान दिलं. त्या माध्यमातून गुरुंनी त्यांना ज्ञान दिलं की तू ज्या वेळेस गेलास तर कोणाकडे गेला भाजीवाल्या बाईकडे. तर भाजीवाल्या बाईकडे गेल्यानंतर तुझी किंमत काय केली त्या हिऱ्याची किंमत 2 जोड्या भाजीची केली. त्याच पद्धतीने आपण सुद्धा या देहाची किंमत व्यसनाच्या पायी नको त्या गोष्टीच्या पायी आपण काय करतो 2 जोड्या भाजीची किंमत करतो. म्हणजे व्यसनामुळे आपण या अमूल्य देहाची आपण हेळसांड करतो नासधूस करतो. त्याची आपण किंमत 2 जोड्याच फक्त करतो आणि त्याला आपण किंमत देत नाही. आपण बघा व्यसनी जे लोक असतील त्यांची काय अवस्था असते.
त्यांच्याकडे पाहत नाही अशी अवस्था असते. त्यांचा हाल, त्यांच्या अपेक्षा, घरातील लोक त्यांच्याकडे नीट लक्ष देत नाही, त्यांचा हाल होता. कारण की काय, तर ते त्यांच्या देहाकडे किंमत देत नाही. अमूल्य देह परमेश्वराने दिलेला आहे, पण ते व्यसनापायी, जुगारापायी, नको त्या गोष्टींपायी तो त्याची किंमत दोन जुड्या करत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या की या देहाला व्यसनाच्या आहारी घालू नका. व्यसनाच्या आहारी घालू नका. हा अमूल्य देह परमेश्वराने दिलेला आहे, तर त्या देहाला चांगल्या पद्धतीने ठेवा. त्यानंतर तो जातो व्यापाऱ्याकडे गेला, तर व्यापाऱ्याची किंमत त्याने सांगितलं की एक तांदळाचं पोतं. त्याच पद्धतीने प्रत्येक जण संसारामध्ये काबाड कष्ट करून राबतो आणि त्याची किंमत नोकरासारखी होत असते आणि त्या पद्धतीने त्याची किंमत तेवढीच होत असते. म्हणून तो गेला, तो पुढे जातो, तो सोनाराकडे जातो. तर सोनाराची किंमत सांगितलेली असते, सोनाराची किंमत 10,000 रुपये सांगितलेली असते. त्याच पद्धतीने हा माणूस, काही जो माणूस असतो तर तो समाजसेवेसाठी मदत करत असतो, त्याची किंमत 10,000 रुपये होते. आणि जो जातो तो पुढं हिऱ्याच्या व्यापाराकडे जातो, तर हिऱ्याच्या व्यापाराची किंमत 1,00,000 रुपये होते. त्याच पद्धतीने त्या गुरुने सांगितलं की या देहाची किंमत सुद्धा जो कोणी परमेश्वराची भक्ती करेल, परमेश्वराचं नामस्मरण करेल, त्याची किंमत 1,00,000 रुपये होणार. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या की या देहाच्या कशा पद्धतीने विल्हेवारी, कशा पद्धतीने मोजमाप होत असतं. 2 रुपयाची भाज्याची जोडी पासून 1,00,000पर्यंत. म्हणून व्यसनापासून परमेश्वराची सेवापर्यंत हा प्रवास आहे. आणि तो प्रवास कशा पद्धतीने आपल्याला करायचा हा ज्याच्या त्याने ठरवायचा असतो. प्रत्येकाला प्रत्येकाचं कर्तृत्व करण्याची परमेश्वराने संधी दिलेली आहे. कर्तृत्व करण्याचा अधिकार परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. मग कशा पद्धतीने 2 रुपयाची भाजी किंवा मग 1,00,000 रुपयाचा हिरा हा प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. प्रत्येकाचं कर्तृत्व प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. कशा पद्धतीने करायचं, कशा पद्धतीने नाही करायचं, ही बुद्धी परमेश्वराने प्रत्येकाला दिलेली आहे. फक्त ती कशा पद्धतीने वापरायची यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ते जर आपल्याला योग्य पद्धतीने आपलं मूल्य करायचं असेल तर परमेश्वराच्या सेवेशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. म्हणून परमेश्वराची सेवा केल्याशिवाय आपल्याला आपल्या जन्माचं सार्थक करून घेता येणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या, जाणून घ्यायच्या. आणि हा परमेश्वराने जो जन्म दिलेला आहे, अमूल्य जन्म दिलेला आहे, त्याची आपण मोजमाप करू शकत नाही. अशा या देहाची परमेश्वराच्या सेवेमध्ये, अखंड नामस्मरणामध्ये ज्या वेळेस आपण त्याला वाहू, त्याच वेळेस त्या परमेश्वराच्या चरणावर आपल्याला संधी मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. परमेश्वराच्या चरणावर आपल्याला जागा मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या आणि मनाच्या अंतःकरणापासून या देहाला असं हलकं समजू नका. या देहामध्ये जोपर्यंत आत्माराम बसलेला आहे तोपर्यंतच आपल्याला सर्व गोष्टी करता येणार आहेत. आणि ज्यावेळेस आत्माराम निघून जाईल त्यावेळेस काहीच आपल्याला करता येणार. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या आणि मनाच्या अंतःकरणापासून परमेश्वराची सेवा करा, भक्ती करा, आई वडिलांची सेवा करा. या सगळ्या सेवेच्या माध्यमातूनच आपल्याला आपल्या जीवनाचं महत्व समजून येणार आहे आणि आपल्या जीवनाचा आपल्याला उद्धार करून घेता येणार आहे. असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणापासून जाणून घ्या आणि समजून घ्या. आणि आता आपली उद्याची जो दत्त जयंतीचा सोहळा आपल्या 1 महिन्यावर येऊन थांबलेला आहे, त्याची सर्व आपल्याला तयारी करायची आहे. म्हणून परमेश्वराने आपल्याला जो जन्म दिलेला आहे त्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर सेवा हे करणं गरजेचं आहे. म्हणून उद्याच्या दत्त जयंतीची जी सेवा आहे ते प्रत्येकाने मनाच्या अंतःकरणापासून ती सेवा करणं गरजेचं आहे. म्हणून येणारा प्रत्येक जर भाविक असेल, नवीन भाविक असतील तर त्या नवीन भाविकांच्यासाठी आपण जे भाविक नित्यनेमाने येतात त्यांची आपल्याला सेवा करायची आहे. नवीन जे असतील तर त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करायचंय, त्यांची योग्य पद्धतीने नारायणपूरमध्ये सोय करायची, राहण्याची व्यवस्थितपणाने, त्याला काही त्रास होऊ नये, त्याला काही अडचणी येऊ नये अशा पद्धतीने आपल्याला येणाऱ्या सर्व सेवेकरांची, सर्व दत्त भक्तांची मनोभावी सेवा करायची. म्हणजे तीच सेवा दत्त महाराजांची सेवा आहे. या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि उद्याची दत्त जयंतीचा जो सोहळा आहे तो 13, 14 आणि 15 डिसेंबर या तारखेला होणार आहे. पहिल्यांदा जो आहे तो 13 तारखेला आपला शिवदत्त नाम यज्ञाचा वर्धापन दिन होणार आहे. दुसऱ्या दिवशी तो होणार आहे तो दत्त जन्माचा सोहळा होणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी जो होणार आहे तो दत्त जयंतीचा सोहळा होणार आहे. 13 तारखेला शिवदत्त नाम यज्ञाचा वर्धापन दिन,
14 तारखेला दत्त जन्माचा सोहळा आणि 15 तारखेला आपले दत्त जयंती असा हा 3 दिवसाचा कार्यक्रम आणि लागूनच त्याला गुरुवार आल्यामुळे आपल्याकडे 4 दिवसाचा हा कार्यक्रम आपण दत्त जयंतीचा सोहळा आपण व्यवस्थितपणे सर्वांनी एकत्रित येऊन आनंद कशा पद्धतीने आनंद वाटेल यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन हा दत्त जयंतीचा सोहळा मनाच्या अंतःकरणापासून रंगामध्ये ढंगामध्ये आनंदामध्ये पार पाडायचा आहे. म्हणजे दत्त महाराजांनी अण्णा आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय बाकीचे विषय सर्व नाना समजून सांगतीलच. फक्त आपल्याला माधवगिरी फक्त सर्वांनी मागायची, 5 घरं जाऊन आपल्याला माधवगिरी मागायची. नाना सविस्तर सर्व सांगतीलच. फक्त माधवगिरी आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून घ्या आणि उद्याच्या दत्त जयंती सर्वांनी तयारी करायची. म्हणजे आपल्याला आनंदाचा आनंद तयार करता येईल. एवढं बोलून मी माझं बोलण्याचा भाग थांबवतो. गुरुदेव. गोपाला गोपाला नारायण
आशीर्वाद महाराजांचे दत्त महाराजांचे मी म्हणतो त्या पाठी सभेने म्हणा गुरुदेव दत्त आशीर्वाद आहे जोराचे जमलेलो आहोत ज्यांना आपल्याला माणसाचा माणूस जगा करून दाखवला माणसाने कसं वागावं माणसाने कसा प्रपंच करावा माणसाने कसं जगावं ज्यांनी आपल्याला शिकवलं आणि भारताच्या चारी कोपऱ्यामध्ये चारित्र्याची निर्मिती केली अशी अण्णा महाराजांना आपण मदत करूया. आज गुरुवार आहे या गुरुवारचं अनुदान राजेंद्र रामचंद्र खरपुडे आणि शंकर पोपट रायकर राणा शिवपूर शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी केलेला आहे आणि त्याप्रमाणे तिसरा अनुदान आहे तिसरा आहे त्यांनी गुप्त अनुदान केलं आहे म्हणजे या तिघांना दत्त महाराजांना आशीर्वाद देतो यांना सुखाने टाळायला आशीर्वाद ती पौर्णिमा आहे दत्त जयंती दत्त जयंतीची 12 दिवशी आहे 200 पुढे महाराजांनी केलेला आहे तो आपण आग्ने ठेवून ठेवला त्याला 24 वर्ष होता 24 वर्धापती आपला 13-12 दिवशी शुक्रवारी आहे शनिवारी आपला दत्त जन्माचा सोहळा होणार आहे आणि रविवारी दत्त जयंती सोहळा होणार याची यादी घेऊन द्या तो कार्यक्रम असा होईल प्रथम दिवस त्याची तारीख आता 13-12 शुक्रवार दुपारी 2 वाजता पालखी मंदिरातून निघणार आहे त्यावेळेला येणारी आजोळाची ज्योत आणि दिवा घेऊन आम्ही ग्रामपंचायत 4 वाजता यंदपुणे पोहोचणार आहोत पालखी येथे ठेवल्याच्या नंतर हवनाच्या कार्यक्रमाचा हवन साहित्य रांगेत बसून वाटलं जाईल दीपप्रज्वलन होईल आणि शिवदत्त रामाचं हवन होईल त्यानंतर आरती होईल आरती झाल्यावर सर्व दीपांचं पूजन होईल पूजन झाल्यावर दीपासह यज्ञकुंडाला प्रतिमा करून जे धान्य दीप यज्ञकुंडाला विसर्जन करायचे आणि नंतर सर्वांना मधुगंध होईल आणि मधुगंध झाल्यानंतर भोऱ्याचा प्रसाद होईल आणि सर्वांना प्रसाद घेऊन पालखीच्या मिरवणुकीने मंदिरामध्ये पोचायचे मंदिरामध्ये आरती होईल पहिल्या दिवशी आपला कार्यक्रम त्या दिवशी मात्र येताना ज्यांना हवनाला यायचे त्यांच्याकरता अर्चना बसण्यासाठी येण्याकरता त्यांनी येताना तामान आणि निरंजन घेऊन यायचं आणि आणायचं ना आणावाय सांगायचं दुसऱ्याला त्याला सर्वांनी सूचना नोंद घ्या त्याप्रमाणे दुसरा दिवस दत्त जन्म सोहळा तारीख आहे 14/12/2024 वार शनिवार या दिवशी आपली आरती सकाळी 9:30 ते 10 या वेळी सकाळी आरती होईल दुपारी 2 वाजता येणाऱ्या दिंड्याचं मंडपामध्ये स्वागत केलं जाईल आणि स्वागत झाल्यानंतर दिंड्या ग्रामपंचायत मंदिरामध्ये पुष्टी सायंकाळी बरोबर 4 ते 5 दत्तपर अभिषेक होईल मंदिरामध्ये सायंकाळी 5 ते 6 भजनाचा कार्यक्रम होईल
आणि सायंकाळी 6 ते 7 जलव्याख्यान व फुले वाटण्याचा कार्यक्रम होईल आणि सायंकाळी बरोबर 7:03 जन्म सोहळा होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची. 7:30 ते 8:30 देव भेटवणे, सोमराडा वाटणे, मानपानाचा कार्यक्रम होईल. याच काळामध्ये शाळेच्या प्रमाणे शोभेच्या दारूचं काम होईल आणि बरोबर रात्री 11:30 वाजता आरती होईल आणि त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होईल. रात्री 10 ते 12 कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे कालच्या पठाणामध्ये आणि 12 ते 4 भजनीवरचा कार्यक्रम होणार आहे. हा दुसरा दिवस झाला आणि तिसरा दिवस दत्त जयंती सोहळा. त्याची तारीख आहे 15/12/2024 रविवार. या दिवशी आपली पौर्णिमा आहे, दत्त जयंती सोहळा आहे, याची नोंद घ्या. पहाटे 4 ते 6 नारायणेश्वर मंदिर, दत्त मंदिर, दत्तपादुका या ठिकाणी रुद्राभिषेक होईल. सकाळी 6 ते 7 7:30 आपल्या पौर्णिमेचा हवन होईल आणि रात्री हवन होईल आणि 8:30 ते 9 सकाळची आरती होईल आणि 9 वाजता पालखी घरापर्यंत निघेल. खेळाच्या भजनाच्या दिंड्या खेळासह या मिरवणुकीने आपली पालखी निघेल आणि बरोबर 10 वाजता चंद्रभागेत पुण्यावर पोहोचेल. त्या ठिकाणी दत्तपादुका मुकट अभिषेक होईल आणि अभिषेक 1:30 वाजता पालखी बरोबर पोहोचेल. 1:30 ते 2 आल्या सर्व यात्रेकरूंना स्वामी महाराज यांचं यात्रेकरून मार्गशीर्ष प्रवचन आणि माझा आशीर्वाद हा कार्यक्रम होईल. 2 वाजता आरती होईल. नंतर समय दर्शन महाप्रसाद कार्यक्रम होईल. सायंकाळी 8 वाजता आरती होईल. आरतीचा पालखी सोहळा होईल आणि रात्री बरोबर 10:30 वाजता आरती होईल. याचा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. यांनी सर्वांनी याचे सहकार्य करायचे. आता ह्यात तुम्हाला दत्त जयंती आपली आहे, पण या दिवशी आपण दत्त जन्म करणार, दत्त वाढदिवस करणार, ते सोबत त्याकरता आपल्याला विषय महत्वाचा आहे. महादेवगिरी मागणे आणि महादेवगिरी मागायस लावणे. तो महादेवगिरीचा प्रसाद होणार आहे, तो कोरानं होणार आहे आणि त्या प्रसादाला सर्वांना मिळणार आहे आणि त्या प्रत्येक कणाकणामध्ये दत्त महाराज येणार आहे आणि तो प्रसाद आपण करणार आहे. पण महादेवगिरी मागणारा मला एक सूचना सांगायची, महत्वाची सूचना आहे. त्यांनी सकाळी उठायचं, सुती दूध व्हायचं आणि 5 घरी महादेवगिरी मागायला जायचं. जाताना त्याने अल्लग निवेदन करत गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त या दारामध्ये जायचं. 3 वेळा त्याला अल्लग द्यायचा, आवाज द्यायचा. 2-3 वेळा नाही आला आपण पुढल्या घरी जायचं. एखाद्या घरी घरात ओळखीचा आहे, बसा 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 चहा घ्या भांडी नाही. ते नियमाने 5 घरं मागताना आपला नेम लावलायचा नाही आणि ते कोरांना गोळा जेवायला होईल ते नारायणपूरला पोच करायचं आणि त्याचा महाप्रसाद होईल, तो आनंदाचा कुंभ तयार होईल आणि तो यात्रेत पुन्हा वाटायचा आहे. ही महादेवगिरी सूचना झाली. सर्वांनी याचं उल्लंघन करू नका. तुमचा आनंदाचा आनंद दिल्यासाठी तुम्ही ज्यावेळेला ती महादेवगिरी मागून आणता आणि ज्यावेळेला ते कोरानं तुम्ही देता आणि त्याचा प्रसाद होईल, ते खाणारे यात्रे करू जे सुखी होतील त्याचा तुम्हाला आनंद मिळणार आहे. आपण काय लग्नाला कोणाची येत नाही, आपण कार्यक्रम येणार आहात तर डाग तुमच्या मापात तुमचं तुम्ही घालून या. म्हणजे तर डाग लागेल कोणी म्हणायला नको. पहिला मुद्दा तर तुम्ही यायचं डाग गेला डाग ही सूचना प्रत्येक महिलेने पाळायची, याची नोंद घ्या. पुरुष मंडळाने सूचना आहे लागेल एवढे पैसे आणा. आता 50,000 10,000 आणा, इथं गेल्या आपला बिल्डिंग सूचना आहे सर्वांना. ह्या महत्वाच्या सूचना आहेत. त्यावेळेला काय होतं दरबारी फोटो काढता मंदिरामध्ये आणि ते फोटो काढत असताना तुमचे हात वर होतात आणि खिशे कापले होतात. मागच्या वरचे संध्याकाळी भेटलं. आम्ही तेच सांगतोय तुम्हाला. फोटो काढल्यावर मुद्दे की खाली हात घातले जातात. ना गेलं पाकिटात काय करा संध्याकाळी दिली. पुढे लक्षात तुमचं तुम्ही पहा. तुम्ही श्रद्धा आहे, तुमचा विश्वास आहे, ते बद्दल विनंती आहे सर्वांना. सर्वांना आले हे धरण त्यांनी चांगलं केलं. त्या धरणामधून हे बागायत चांगलं फुटले. सर्वांना मार्गदर्शन होतंय. सर्व ताई लोक आहेत, पुरुष मंडळी आहेत. तुमचे नवीन मुलं आहेत. नवीन मुलांना सांगायची महाराजांनी सांगितलं व्यसनाचं खरोखर व्यसनाची गरज प्रसंग वाईट आहे लहान मुलांच्यावर. आताची मुलं आहेत ती 120 चालल्या.
रात्री आम्ही नाक्यापुतीवर पुढे निघालो, पुन्हा निघालो होतो. माणूस गाडीत बसलो होतो. तो मागणं आला, गाडीवर इतक्या जोरात आला इतके की मापाच्या पुढे माप सांगताच येत नाही. ते 10 गाड्यावरच्या तुम्ही उद्या आमचे महाराज म्हणजे काय करणार, म्हणजे त्याला जायचंय तर लवकर जायचंय, तर लवकर जायचंय. मुलांना बी सांगा रे, व्यसनाने जाऊ नका. व्यसनाने तुमची बरबादी होती आणि वडिलांची आईची तिच्यावर शिस्त पाहिजे. मुलांच्यावर यांना महाराजांनी घालून वळवले. तुम्ही नारायणपूरला तुमचा मुलगा वायपट असेल तर आमची भात खायला घाला, नारायणपूरला उभा करा. त्याचे व्यसन नाही समजत काय नारायणपूर त्या सरतीने आला पाहिजे. मुलांना सांगायचे राजा खरंच प्रकार आहे. नात्यामध्ये म्हणून मी झालो आणि तू इतक्या म्हणजे 140 मोटरसायकल असेल एकटाच चालला, अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि त्याला आपल्या मरणाला आपणच कारणीभूत होतो. आणि आपल्या मुलांना सुरक्षण करायचं असेल तर आई वडिलांनी या मुलावर लक्ष ठेवावं, हे महत्वाचा मुद्दा आहे. आणि व्यसनाचं खरोखर व्यसन वाईट आहे. व्यसन हे व्यसनच आहे. व्यसनाधीन गेलेलं कुणीही वर येऊ शकत नाही. आमची शिष्यमंडळी येत नाही. अण्णा महाराजांचं व्रत असतं म्हणजे वाड्याचे वारवी झाले. तसं तुम्हाला सुद्धा महाराज तिथं बसले. दत्त महाराज नमस्कार करा, प्रसाद घ्या, आरती करा. तुमचं व्यसन नाही सुटलं तर काय सांगू तुम्हाला. आनंद आहे. आनंद मंडळी आमची आहे. ही कशी आहे, कशी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. नारायणपूरला तुम्हाला काय मिळतं त्याच्याकरता हा विषय आपला काय मिळतं, समाधान. समाधान मिळण्याकडे समाधान महत्वाचं आहे. थोडक्यात सावकार होता, फार मोठा सावकार, पण त्याला मुलबाळ नव्हतं. दोघच नवरा बायको होती. आता नवरा बायको होती म्हणायचं तर एक साधू आले पळता पळता, त्यांना सांगितलं तुमच्या मनाची इच्छा पुरी होईल तुम्ही एक काम केलं पाहिजे, म्हणजे सत्यनारायणाची पूजा केली पाहिजे. बरोबर चालेल. घेण्यातला गेला बाजारामध्ये सत्यनारायणाची पूजा साहित्य बी ते खरेदी केलं आणि खरेदी केलं पूजेला सुरुवात झाली की काका म्हणले एक नारळ अजून पाहिजे. आता याच्या जीवावर आलं. आता एक पैसाच खर्च करायचा नाही. बरोबर सत्यनारायण केल्यानंतर म्हणतो पूजेच नारळ नको. आणि नारळ त्याने पूजा ठेवली. नारळ बाजारमध्ये गेला. बाजारात गेल्याच नारळाची किंमत काय म्हणजे 10 रुपये. काय सांगताय 10 रुपये? 8 रुपये नाही म्हणजे मुंबईला पुण्याला मिळतो. हे बाजार पुण्याला गेले. पूजा घरी तशीच राहील. पुण्यात गेला म्हणजे नारळ पडतो म्हणजे 8 रुपये नाही गेला 5 रुपये मिळेल का म्हणजे मुंबईला मिळतो. हा बाजार मुंबईला गेला. मुंबईला गेला तर ते विषय मागणार केवढ्याला 5 रुपयाला 3 रुपयाला नाही का. दुकानदाराने सांगितलं महाडात मिळतो. महाड कोकणात मिळतो. हा बाजार कोकणात गेला. आता कोकणात गेले हो काय झालं नारळ काही लवकर मिळत सर्वांनी झाडावर नारळ दिसले आणि नारळाला हात घालायला त्याचा पाय साठकायला एकच टाइमला अगोदला नारळावर हात नारळावर. आता काय करायचं देवा धाव देव कुठे येणार हा गुतला खाली उंटवाला चालला होता. अरे आधी विनंती केली उंटवाल्याला वाटलं बरं झालं. मग ते उंटवाला म्हणतात हे आले. मग त्यांनी त्याचा पाय धरला. पाय धरला उंटाचा पाय उंटही निघून गेला. दोघं राहतात. आता तिसरा खाणारा तर गोडेवाला चालला. गोडेवाला अरे बघा आता गोडेवाल्याने काय केलं तयारी. मग तो त्याला चिकटाय गेला. गोडा बी निघून गेला. तिघं लटकले. आता लटकल्याशिवाय तर काय करायचं देवा धाव. तो खालच्या काय म्हणतो वरच्याला वरचा काय म्हणतो खालच्याला तू सांग काहीतरी. तर खालचा म्हणतो असं कर 20,000 रुपये देतो पण पाय सोडू नको. मधला म्हणतो वर्षाला लाख रुपये देतो पाय सोडू. वरचा काय म्हणतो नारळाला म्हणतो किती मी घे पण पाहत सोडू नको. अरे तू वर्ण सोडणार मी याला तुम्ही काय बरोबर देणार. अशी अण्णा म्हणायची कृती अरे सेवाही बरोबर येते. पैसा बरोबर येत नाही. हे सेवेकरता आपण सगळी जवळ सेवा करायची. आनंदाचा आनंद करायचा. दत्त महाराजांना विनंती करायची तुम्ही ज्या भावाने येईल त्यावर श्रद्धा भाव विश्वास बरोबर आहे याची करायची. ज्या सरस्वती सांगण्यासारखे शिकाय
आता यानंतर पुढल्या गुरुला सांगू आता तरी आरती होईल.